की ऑलरेडीच ते पीडी होते परंतु अनधिकृतरित्या ते वापरत होते आणि त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केलेली आहे। उरलेल्या लोकांचं देखील महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा हाच प्रयत्न असतो की कनेक्शन कट करण्याच्या अगोदर वसुली आपण कम्युनिकेशन करूनच आपण सांगण्याचा प्रयत्न असतो। कनेक्शन कट करणं हा अत्यंत शेवटचा पर्याय असतो। तरी देखील आपण नवीन अभय योजना 2022 आणलेली आहे। त्याच्या विलासराव देशमुख अभय योजना 2022 या माध्यमातून ज्यांचे पीडी कनेक्शन आहेत ह्याच्या अगोदरचे त्यांना आपण 30% रक्कम जर भरली तर 6 महिन्यात उर्वरित रक्कम भरण्याचे हप्ते पाडून देतो आणि कुठलंही व्याज दंड आतापर्यंत जेवढा लावला असेल तो सगळा माफ केलेला आहे। म्हणजे एखाद्याचं कनेक्शन जर पीडी झालेलं असेल आणि डिसेंबर 2021च्या अगोदरपर्यंतचा विषय तर त्यालापर्यंत आता जो काही व्याज लावला असेल जे काही दंड लावला असेल ते सगळं आम्ही माफ करतोय आणि 30% रक्कम त्यांनी भरायची आणि उरलेली रक्कम पुढच्या 6 महिन्यात अशी अत्यंत सुटसुटीत तर व्याज दंड माफ करून उरलेल्या रक्कमेला 6 महिने आपण 60 टप्पे पाडून देण्याचं केलेलं आहे। त्यामध्ये हे ग्राहक निश्चितपणे सहभागी होऊ शकतात। अध्यक्ष महोदय, माझ्या प्रश्नाला मंत्री महोदयांनी समर्पक असं आणि निश्चित त्याच्यावर काही निर्णय त्यांनी दिलेला आहे, परंतु एक विनंती मंत्री महोदयाला या संदर्भात माझ्या मेकर आणि लोणार तालुक्यातील डेप्युटी इंजिनियर आणि जेई हे जे काही 160 आणि 114 कनेक्शन तुम्ही म्हणता की हे 5-6 वर्ष अगोदर पीडी केलेले कनेक्शन होते आणि त्यानंतर त्या तात्कालीन डीवाय आणि जेई त्याच्यानंतर 3-3 वर्ष त्या ठिकाणी त्या तात्कालीन जेई आणि डीवायने काम केलेलं आहे आणि कारवाई करत असताना आपण आताचे ज्यांनी चांगलं काम केलंय 2-4 महिने त्या संबंधित अधिकाऱ्याचे रिटायरमेंटला राहिलेले आहेत म्हणून ते पोपलवार आणि चव्हाण या ते बळीचा बकरा त्याच्यामध्ये झालेले आहेत। अशा अधिकाऱ्याला आपण चौकशी करून निर्णय म्हणजे त्यांच्यावरती त्यांना घेण्यासाठीच काही सूचना करणार आहात का? अध्यक्ष महोदय, तशी ही बाब गंभीर आहे की पीडी झालेले कनेक्शन देखील अनधिकृतरित्या चालू राहतात। काही 1.5 वर्ष, काही 2 वर्ष, काही बहुतेक 5 वर्षापासूनची देखील आहेत आणि खरं तिथल्या डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियरची ही जबाबदारी आहे की ते पाहणं। तरी देखील आपण त्याची डिपार्टमेंटल इन्क्वायरी चालू आहे। त्यामुळे जर काय त्याच्यामध्ये दोषी नसेल सन्मानित सदस्यांचं म्हणणं की तत्कालीन जे अधिकारी होते त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। आता चालू अधिकाऱ्यांचं काय दोष नाही असं सन्मानित सदस्यांचं म्हणणं आहे, तर निश्चितपणे डिपार्टमेंटल इन्क्वायरी करताना हा मुद्दा विचारात घेतला जाईल। काय बोलता? माझा मंत्री महोदयांना स्पेसिफिक प्रश्न आहे। कोविडच्या काळामध्ये बऱ्याचशा घरगुती वीज ग्राहकांना त्या ठिकाणी आवाजावी बिलं दिले गेलीत, ती वस्तुस्थिती खरी आहे का आणि जर दिले असतील तर अशा संदर्भात काही आपण धोरण तयार केलेलं आहे का? ज्यांना आवाजावी बिलं दिलेले आहेत त्यांची बिलं कमी करून आपण देणार आहेत का? कारण थकबाकीदारामध्ये कोविडच्या काळामध्ये जे आवाजावी बिलं दिले होते त्याच लोकांची थकबाकी त्या ठिकाणी आहे। वास्तविक पाहता सन्मान्य सदस्यांचा प्रश्न या स्कोपच्या जरी बाहेर असेल तरी मगाशी मी सांगितलं ही जी आपली अभय योजना आणण्याचं कारण देखील तेच आहे की कोविडच्या कालावधीमध्ये जे काय वीज ग्राहकांना काही सर्वसामान्य माणसाच्या उत्पन्नावर झालेला परिणाम असेल, त्यामुळं वीज बिल भरताना लेट झालं असेल काय असेल हे सगळं लक्षात घेऊनच आपण ही अभय विलासराव देशमुख अभय 2022 योजना आणलेली आहे। प्रश्न क्रमांक 3 39,558 राहुल डिकले। अध्यक्ष महोदय, प्रश्न क्रमांक 39,558। अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे। अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातील सार्वजनिक प्रश्नाबाबत छापील प्रश्नाचे उत्तर सूची प्राप्त झाले आहे। त्यानुसार छापील उत्तर व प्रत्यक्षातले वास्तव हे पूर्ण वेगळे आहे। अध्यक्ष महोदय, रुद्रा सिस्टीम एजन्सी नाशिक हा फोटो मीटर रिडिंग व चुकीचे बिल वाटपाचे काम केल्याने आता जे प्रश्नाचे उत्तर मंत्री महोदयांनी दिलेत त्याच्यात या एजन्सीला 4 महिन्याचा 23,84,239 रुपयाचा दंड दाखवत आहे। वास्तविक महाराष्ट्र राज्य महावितरणच्या अधिकृत जे असलेले मोबाईल ॲप वेब कन्सोल याच्यामधले जे मीटर रिडिंग इनवॉइस आहे ते जर आत्ताही आपण चेक केलं तर ह्या एजन्सीला 1,30,00,000 इतका दंड झाल्याचे दिसते। यावरून संबंधित महावितरण विभागाचे अधिकारी व कर्मचारी या एजन्सीला संगनमत करून मंत्री महोदयांची दिशाभूल करतायत। त्यामुळे खरी रक्कम आम्ही कोणती ग्राह्य धरायची? छापील रक्कम ग्राह्य धरायची की आपल्या ॲपमध्ये जी दिसते ती ग्राह्य धरायची? दुसरे अध्यक्ष महोदय, आपण 4-5 हजार रुपये जरी थकलेले असले तरी शेतकरी आणि गोरगरिबांची लाईट कापतो, परंतु या एजन्सीचे 1 कोटी रुपयाचा दंड जवळपास हा महावितरण वसूल करत नाहीये किंवा सोडून देतोय, याचं कारण काय?
आणि अध्यक्ष महोदय, आपण जेव्हा मीटर रिडिंग घेतो तेव्हा मीटर रिडिंगमध्ये IT विभागाचं जे IT डिपार्टमेंट असतं महावितरणचं, त्याच्यात ऑनलाईन लोकेशनची नोंद होते. परंतु ह्या एजन्सीचं जर आपण चेक केलं तर हे बसल्या एका जागी बसून मीटर रिडिंग घेतात आणि हे मीटर रिडिंग घेतल्यावर हे सरासरी बिल अथवा प्रोग्रेसिव्ह बिल पाठवतात आणि याच्यामुळे आपल्या सर्व शेतकरी आणि गरीब वर्गावर परिणाम होतो. त्याच्यामुळे या सर्वांचा आपण मंत्री महोदय IT डिपार्टमेंटमधून, महावितरणच्या IT डिपार्टमेंटमधून माहिती घेणार का आणि त्याची प्रत एक सभागृहासमोर ठेवणार का? मंत्री अध्यक्ष महोदय, हे आपण या एजन्सीला काळ्या यादीत टाकणार का? आणि सर्वात महत्वाचं अध्यक्ष महोदय, ही जी आहे ती माझ्या मतदारसंघाबरोबर आपल्या मतदारसंघात ही काम करते आणि माझ्या मतदारसंघापेक्षा जास्त यांना चुकीचं काम केल्याचा दंड आपल्याच मतदारसंघात झालाय. त्याच्यामुळे आपणही असे निर्देश द्याल का? मंत्री महोदय, थोडं जरा लांबलचक बरेचसे प्रश्न आले. माझी एक विनंती आहे, थोडं स्पेसिफिक जर प्रश्न पुन्हा एकदा, कारण बरंच त्यांनी विचारलं, तर स्पेसिफिक जरा पुन्हा एकदा सांगितलं तर मला उत्तर देता येईल. आपण जी माहिती दिली आहे की या एजन्सीला 23 लाख रुपये दंड झालेला आहे आणि 4 महिन्यात 23 लाख रुपयाचा दंड आहे. परंतु जेव्हा आपण आपल्याच महावितरणचं जे ऍप आहे त्या ऍपवर जर चेक केलं तर त्या ऍपमध्ये या एजन्सीला 1,30,00,000 रुपयाच्या वरती दंड दिसतो. हे खरे आहे का? आणि दुसरं, ही एजन्सी आपण काळ्या यादीत टाकणार का? खरं महावितरणने जी माहिती कळवलेली आहे त्याच्यामध्ये 23 लाख रुपये 84,239 इतका दंड या एजन्सीला करण्यात आलेला आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे ज्या साधारणपणे 20 सब डिव्हिजन आहेत त्यातल्या 14 सब डिव्हिजनचं रिडिंग घेण्याचं ह्याचं काम ह्या एजन्सीला दिले गेलेलं आहे आणि वस्तुस्थिती तपासून जे काय योग्य असेल त्याचप्रमाणे दंड होईल. अजिबात कोणालाही वाचवण्याचा अध्यक्ष महोदय अजिबात काही विषय नाही. वास्तविक पाहता सन्मान्य सदस्यांनी असं देखील सांगितलं की घर बसल्या बसल्या तिथं रिडिंग घेतलं, असं मगासचा एक प्रश्न त्यांचा राहून गेला स्पेसिफिक मध्ये नंतर. तर आपलं जे ऍप आहे त्या ऍपमध्ये आपला माणूस तिथं गेला का त्याच्या अक्षांश रेखांशाची नोंद होते आणि त्यामुळे घर बसल्या जर कोणी रिडिंग घेतलं असेल तर ते ऑटोमॅटिकली सिस्टीम मध्ये ते आपल्याला दिसतं आणि त्याच्यावरती ऑटोमॅटिकली दंड, कुठलाही मानवरहित त्याला दंडाची तरतूद त्या ठिकाणी केली जाते. त्यामुळे असं जर काय असेल तर बरेचसे आपले दंड आहे किंवा मीटर वाचकाद्वारे मीटर वाचन होत नसल्यास जे काय वाचन केलं ते त्वरित त्यांनी 10 मिनिटांमध्ये लगेच अपलोड केलं पाहिजे. असे वेगवेगळे आपले चेक्स अँड बॅलन्स इतके सिस्टीम मध्ये दिलेले आहेत की चांगल्या प्रकारे रिडिंग व्हावं. हे माझं एकदा होऊ द्या. एकदा मला आधी उत्तर देऊ द्या. आपण परत सन्मान्य सदस्य आपण परत बोला. आपण जे विचार आधी उत्तर देऊ द्या. त्यामुळं पहिला जो त्यांचा प्रश्न होता का 23 लाख काही कोटी असं कोणाचाही काय वाचवण्याचा काही महावितरण कोणालाही पाठीशी घालणार नाही. जो काही सिस्टीम मध्ये दंड त्याला असेल तो दंड त्याला भरावाच लागेल. ह्याच्यापासून कोणाची काय त्या ठिकाणी सुटका होणार नाही. या पलीकडे जाऊन खरं आम्ही हे देखील मी आता तिथल्या एसींना आम्ही सूचना देऊ की हीच एजन्सी नाही तर नाशिक जिल्ह्यामध्ये इतरही काय एजन्सी असतील सर्वांचं काटेकोर आपण या ठिकाणी तपासलं गेलं पाहिजे अशा देखील सूचना देऊ आणि जर काय याच्यामध्ये हे असेल तर जे काय आपल्या प्रोसिजर प्रमाणे त्याच्यावरती निश्चितपणे कारवाई होईल. चंद्रकांत अध्यक्ष महोदय, आज एका दिवसामध्ये प्रश्न क्रमांक 2 41,435, प्रश्न क्रमांक 3 39,558 आणि प्रश्न क्रमांक 5 42,844 हे 3 प्रश्न हे विजेच्या म्हणजे ऊर्जा विभागाच्या वेगवेगळ्या मल्टिपल व्हराईड प्रॉब्लेमशी संबंधित आहेत. आज लक्षवेधी पण एक आहे, ती पण थोडीशी त्याच दिशेने आहे की जे टाटा पॉवरला वीज निर्मितीसाठी पाणी जातं ते शेतीला मिळायला पाहिजे वगैरे. गेले जवळजवळ अधिवेशन सुरू झाल्यापासून आपणही शेतकरी आहात, आपण सगळेजण शेतकरी आहोत. वीज ह्या विषयाला घेऊन प्रचंड आक्रोश आहे आणि अत्यंत थातूर मात्र उत्तरं दिली जातात. मी आपल्याला
असा प्रश्न विचारतो की हा इतका महत्वाचा प्रश्न आहे. आज पेपरला आलंय की उद्यापासून उन्हाचा तडका वाढणार आहे, म्हणजे पिकांनी जळून मरायचंच आहे आणि ती पिकं मेली की शेतकऱ्याने मरायचं आहे. एक दीड तासाची चर्चा केवळ विजेच्या प्रश्नांवर तुम्ही आता आज 3 प्रश्न आहेत आणि त्याची व्हरायटी आहे. पुन्हा एकदा हे कधी प्रायव्हेट कंपनीचं सांगतायत, कोणीतरी 600 मीटर कापून नेले सांगतायत. तर माझी विनंती आहे की अशी चर्चा आपल्याला या सभागृहात घडवायला लागेल, नाहीतर काहीही हाताशी न लागता आपण इथून निघून जाऊ. अध्यक्ष महोदय, सन्माननीय चंद्रकांत दानवे विचारलेला प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. आपण ग्रामीण भागातल्या आहात, नाशिक जिल्ह्यातल्या आहात, बागायतदार क्षेत्रातल्या आहात. आज विजेचा प्रश्न इतका ऐरणीवर आहे की शेतकऱ्यांनी काय करावं हे समजत नाही. म्हणजे अगदी गहू असेल, हरभरा असेल, मका असेल, धान अगदी पोटरीमध्ये आलेलं आहे. शेवटच्या आणि लोक आपल्या डोळ्यासमोर पीक जळताना बघतायत. अध्यक्ष महोदय, अतिशय वाईट अवस्था विजेच्या बाबतीमध्ये राज्यामध्ये आहे. वीज भरण्याच्या बाबतीमध्ये, बिल भरण्याच्या बाबतीमध्ये कुठली गोष्ट स्पष्ट होत नाहीये. सगळे ट्रान्सफॉर्मर बंद झालेले आहेत, पिण्याच्या पाण्याचे सुद्धा बंद झालेले आहेत. माझी आपल्या खऱ्या माध्यमातून विनंती आहे की आपण कुठेतरी कुठल्यातरी आयोगाच्या माध्यमातून हा प्रश्न उपस्थित करायला परवानगी द्यावी. 1-2 तास चर्चा या विषयावर घ्यावी आणि नुसती चर्चाच नाही तर आपण निर्देश द्यावेत. माननीय मंत्री महोदय या ठिकाणी आहेत, शेतकऱ्यांना कुठेतरी दिलासा मिळेल अशा पद्धतीने आपण सूचना शासनाला या ठिकाणी देण्याची आवश्यकता आहे. प्रणितीताई. महोदय, हा अतिशय ऐरणीचा विषय आहे आणि पाटील साहेबांनी आणि महाजन साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मला असं वाटतं एक चर्चा घडवून आणणं खूप महत्वाचं आहे. पण आज दोन्ही मंत्री इथे असल्या कारण ऊर्जा आणि वस्त्रोद्योग आणि इथे इचलकरंजी, मालेगाव, सोलापूर, कोल्हापूरचे सगळे आमदार असल्या कारण मला एक स्पेसिफिक स्कोपच्या बाहेर आहे पण स्पेसिफिक प्रश्न आहे. मागच्या 2 दिवसात यंत्रमाग धारक जे आहेत त्यांचं वीज कनेक्शन कट करण्यात आलंय आणि त्याच्यामुळे 200 ते 300 कामगार हे आज रस्त्यावर आहेत. त्यांना अध्यक्ष महोदय, कामगारांसाठी आणि यंत्रमाग धारकांसाठी आता ताई बोलतात. अध्यक्ष महोदय, वस्त्रोद्योग कडून जे अनुदान जायला पाहिजे होतं ऊर्जा डिपार्टमेंटकडे ते देण्यात आलं नाही आणि त्याच्यामुळे वीज कनेक्शन कट करण्यात, तुम्ही ताईंना बोलू द्या. अध्यक्ष महोदय, वीज कनेक्शन कट करण्यात आलंय कारण का ह्यांना जी बिलं दिली गेली त्याच्यामध्ये जी सबसिडी आहे ती पण कट केली आहे. डबल बिलं त्यांना देण्यात बिल न कट कर, सबसिडीचा जो अमाऊंट आहे तो कट न करता आणि म्हणून आता एवढी अडचण निर्माण झाली आहे कारखानदारात आणि कामगारांसाठी आणि पूर्ण महाराष्ट्रभरात. तर माझा स्पेसिफिक प्रश्न ऊर्जा मंत्री आणि वस्त्रोद्योग मंत्री दोघं असल्या कारण, पण अर्थात ऊर्जा मंत्री उत्तर देतील की वस्त्रोद्योग मंत्र्यांकडून ते अनुदान ऊर्जा खात्याला आलंय का नाही, पहिला प्रश्न. आणि जे ऑनलाईन पद्धत जी बिलाची चालली ती बंद करून ऑफलाईन करा आणि सबसिडी वगळून ते बिल पुन्हा एकदा कारखान्याला देण्याची आमची मागणी आहे, ती त्वरित द्या. आणि हे कामगार ज्या रस्त्यावर उतरले त्यांना पुन्हा एकदा त्यांच्या कारखान्यात येऊन ताबडतोब हे बिलं माफ करा. दोन्ही बाजूच्या सदस्यांचा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे, शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा आहे. अध्यक्ष महोदय, इथं दोन्ही बाजूच्या सन्मान्य सदस्यांनी एक महत्वाचा वस्त्रोद्योगाच्या बद्दलचा प्रश्न उपस्थित केलेला आहे. मी अर्थमंत्री म्हणून एवढंच सांगू इच्छितो, मी ताबडतोब माहिती घेतो. वित्त विभागाकडनं जर वस्त्रोद्योग डिपार्टमेंटकडे निधी गेलेला नसेल तर तो ह्या आठवड्याच्या आत देण्याची व्यवस्था केली जाईल आणि तो निधी तिथून ऊर्जा विभागाला. प्रश्न क्रमांक 4, 41,559.